सध्या सर्वत्र AIची किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता हे जे तंत्रज्ञान आहे, या तंत्रज्ञानाची चर्चा जी आहे ती चर्चा सुरू आहे. परंतु या चर्चेच्या दरम्यान टेक विश्वामध्ये एक नवी चर्चा जी आहे ती नवी चर्चा पुढे येते आहे. ज्या पद्धतीने 2001मध्ये .com कंपनीचा फुगा फुटला होता, त्याचप्रमाणे AIचा जो बबल निर्माण झालेला आहे, तो AIचा बबल देखील काही दिवसांनी फुटणार आहे, अशी टेक विश्वामध्ये चर्चा जी आहे ती चर्चा सुरू झालेली आहे. कारण AIच्या वापरामुळे मायक्रोसॉफ्ट असेल, गुगल असेल, ओरेकल असेल, मेटा असेल, या ज्या कंपन्या आहेत, या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात जी आहे ती कपात करायला सुरुवात केलेली आहे. परंतु या कपातीचे चांगले परिणाम दिसण्याऐवजी वाईट दुष्परिणाम दिसायला सुरुवात झालेली आहे आणि याची पोलखोल केलेली आहे. इन्व्हिडिया ही जगामधली जी उत्कृष्ट कंपनी आहे, या कंपनीच्या उपाध्यक्षांनी मत व्यक्त केलेलं आहे की AIचा वापर करणं अत्यंत खर्चिक बाब आहे. AIचा वापर करण्यापेक्षा मनुष्याचा वापर करणं जास्त स्वस्त आहे. कारण AIचा वापर केल्यामुळे उबेरसारख्या ज्या कंपन्या आहेत, त्या कंपन्यांचं बजेट जे आहे ते बजेट बिघडलेलं आहे. म्हणजे माणसाच्या जागेवर AI आणण्यामुळे कंपन्यांचा खर्च कमी होण्याऐवजी वाढलेला दिसून येतो. उलट AIच्या जागेवर कर्मचारी वापरणं कंपन्यांना परवडणार आहे, हा निष्कर्ष आलेला आहे. MITने देखील रिसर्च केलेला आहे. तर या रिसर्चमध्ये स्पष्ट मत व्यक्त केलेलं आहे की AIचा वापर फक्त 23% व्हिजन बेस जे प्रोग्राम्स आहेत यांच्यामध्ये करणं योग्य ठरतं. 77% कामामध्ये आजही AI ऐवजी माणसाचा वापर करणं जे आहे ते माणसाचा वापर करणं सोपं करतं. कारण AIच्या वापरामुळे प्रचंड डेटा जमा करावा लागतो. हा डेटा कलेक्ट करण्यासाठी डेटा सेंटर स्थापन करावे लागतात आणि डेटा सेंटर जे आहेत त्या डेटा सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणावर ऊर्जा खर्च होते. त्याच्यामुळे कार्बन निर्माण होतो आणि त्याचा पर्यावरणावर देखील परिणाम होतो. म्हणून सध्या AIची जी बूम आहे ती काही दिवसांनी नष्ट होणारी आहे. कारण AIच्या वापरापेक्षा मनुष्यबळ स्वस्त आहे, म्हणून AIचा बबल फुटणार आहे असं काही तज्ज्ञांना वाटते.